इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आता भारतात पेट्रोल डिझेलचा भडका उडण्याची शक्यता आहे। आजच घरगुती वापराच्या सिलेंडरमध्ये वाढ करण्यात आली असून केंद्र सरकारने व्यावसायिक LPG सिलेंडरचा पुरवठा तात्काळ थांबवला आहे। अशातच तेल कंपन्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। काय आहे हा निर्णय सांगतो, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा। मित्रांनो, घरगुती गॅस 60 रुपयांनी तर व्यावसायिक गॅस 115 रुपयांनी महागला आहे। नागपुरात तर ऑटो LPG 2 दिवसात 13 रुपयांनी वधारला आहे। युद्धामुळे सागरी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून इंधन आयातीत अडथळे येत आहेत। सर्वात मोठा धक्का म्हणजे तेल कंपन्यांनी आता पेट्रोल डीलर्सना मिळणारी 8 दिवसांची क्रेडिट सवलत बंद केली आहे। आधी ॲडव्हान्स पैसे भरा तरच पेट्रोल मिळेल असे मेसेज कंपन्यांनी डीलर्सला पाठवले आहेत। यामुळे बाजारात पेट्रोल डिझेलचा तुटवडा जाणू शकतो आणि परिणामी किमती गगनाला भिडू शकतात। युद्धाचा हा भडका आता थेट तुमच्या खिशाला झळ पोहोचवणार आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं? सरकारने यात हस्तक्षेप करायला हवा का? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।